आत्ता तुम्ही म्हटलं महापुराचं त्याच्यामुळे झालेलं नुकसान, तर मी असं नेहमी म्हणतो की ढोल ताशा ही कोण आहेत मुलं मुली सगळी, तर ज्याच्या छातीवर केस आहेत आणि ज्याच्या मनगटावर जोर आहे त्यांनीच ढोल ताशा वाजवायचा. सोपं नाही आहे, एवढं मोठं वाद्य 27 इंची कमरेवर घ्यायचं, ते वादन करायचं, वादन करत असताना चालायचं आणि चालत असताना असा ठेका द्यायचा की लोकांनी नाचलं पाहिजे. तर असं करणारी ही मंडळी आहेत, ही अशा छोट्या मोठ्या महापुराने खचणारी नाहीत, ती कधी खचणार पण नाहीत. पाणी येऊन आमच्यावरनं जाईल, तुम्हाला गणेशोत्सवात पुन्हा एकदा नाचवण्याची ताकद याच पथकांमध्ये त्या तेवढ्याच जोरात तेवढ्याच जोशात येणार, वाजवणार आणि गणेशोत्सवामध्ये रंगत भरणार, यात माझ्या मनामध्ये शंका नाही. कारण असे पूर, असं पाणी हे आम्ही पहिल्यांदा बघतोय असं नाही. त्यामुळे ढोल ताशाच्या लोकांना रोखणं अवघड आहे. ही एक नशा आहे आणि ही नशा काही न घेता वाजवायची आहे आणि ही संगीतातली नशा आहे, लोकसंगीताची आहे. तुम्ही गणेशोत्सवात बघाल, नेहमीपेक्षा दुप्पट ताकदीने लोक उतरतील आणि भर पावसात सुद्धा लोकांना नाचवतील, माझ्या मनामध्ये याबाबत अजिबात संशय नाही.